घोडेगाव जनावर बाजार ठप्प। बजरंग दलाच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं सावट। संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या घोडेगावच्या जनावरे खरेदी विक्री बाजारावर यंदा संकट कोसळलं आहे। परराज्यात जनावरे घेऊन जात असलेल्या व्यावसायिकांना अडवून त्यांच्या वाहन चालकांवर मारहाण केल्याच्या घटनांमुळे व्यापारी वर्गांमध्ये भीती आणि चिंता पसरली आहे। बजरंग दलाशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांनी या जनावरांच्या वाहतुकीस विरोध दर्शवून कारवाईचा पवित्रा घेतल्याने बाजारपेठ पूर्णतः कोलमडली आहे। या प्रकारामुळे घोडेगावच्या बाजारात व्यवहार ठप्प झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांच्या माथी फोडले जात आहे। आज 25 जुलै रोजी त्रस्त व्यापाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडत सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली। जनावरांची कायदेशीर खरेदी विक्री करत असताना आमच्यावर संशय घेतला जातो, मारहाण केली जाते, हा कोणता कायदा आहे, असा संतप्त सवाल काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला। माझं नाव अनिल वैरागर, घोडेगाव इथला प्रॉपर आहे आणि व्यवसाय माझा कालवडींचा व्यापार आहे। तर आता साहेब असं कंडिशन झालेलं आहे, आज पाहता आज संपूर्ण मार्केट आहे ना, आज संपूर्ण घोडेगावचं मार्केट एकदम ठप्प आहे। याच्यामध्ये शेतकरी मित्रांना आहे ना अजिबात गिराईक नाहीये, अजिबात शेतकरी मित्रांना गिराईक नाहीये। मार्केट एकदम शांत आहे, स्लॅक आहे, कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री मार्केटमध्ये होऊ नाही राहिली। लांबून जे शेतकरी मित्र आमच्याकडे कालवडी खरेदीसाठी येतात त्या लोकांना काय होऊ राहिलं, बजरंग दलचे लोक त्यांची अडवणूक करू राहिले आणि त्यांची अडवणूक केल्यामुळे काय होतं, हे लगेच 10-20 हजार रुपये घेऊन तोडपाणी करतात आणि मग त्यांची गाडी पुढे काढून देतात। याच्यामुळे काय होतं, आम्ही भरपूर कालवडी स्वस्त देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांना, पण कुठं त्यांची गाडी धरल्याच्या नंतर एक 10-20 हजार रुपये त्यांना घालावं लागतात। त्याच्यामुळे शेतकरी कसा थोडासा विचार करू राहिला बाजारात जावा का नाही जावा, आणि जरी गेलो तर कालवडी लागवडीच्या मागच्या कालवडी जर घेतल्या आणि आपली कदाचित गाडी धरली तर कमीत कमी आपल्याला 10-5 हजार रुपये त्या लोकांना द्यावं लागतील। त्याच्यामुळे शेतकरी वर्ग बाजारात नाहीये। आणि राहिली गोष्ट आपल्या कुरेशी समाजाची, तर ज्या गाई, भाकड गाई, म्हशी किंवा काय XYZ असेल, आपल्या गावरान गायचं तुम्ही 100% करा, ती गौमाता आहे, तिचं आम्ही संपूर्ण त्या गोष्टीचं प्रोटोकॉल आम्ही पालन करतो। पण काय ज्या गाई काहीच कामाच्या नाहीत, म्हणजे पूर्ण त्यांचं वय झालं त्याच्यानंतर भाकर झाल्या, त्या दूध पण द्यायना, गाभण पण राहायना, असे शेतकरी मित्र काय करायचे, जी गाय 80 हजार रुपये किमतीची ती आपल्या कुरेशी समाजाला 20-25-30 हजार रुपयापर्यंत द्यायचे आणि 30 हजार रुपयाची गाईत आणखीन 10-20 हजार टाकायचे आणि 50 हजार रुपयाची एक चांगली दुभती गाय, जेणेकरून 20 लिटर घरी गेल्याच्या नंतर दूध काढेल, अशी गाय आपल्या शेतकरी मित्र मार्केटमध्ये घ्यायला यायचे। मग अशी काय राहायची, ही चेन राहायची, संपूर्ण शेतकरी वर्ग मार्केटमध्ये यायचा, माल घ्यायचा। याच्यामुळे काय व्हायचं, बाजारात भरपूर प्रमाणात गिराईक राहायचं। पण आज गेले 15-3 वारापासून अजिबात बाजारात मार्केटमध्ये गिराईक नाहीये। यास आपल्या सरकारला मी विनंती करतो का काहीतरी निर्णय तुम्हीच घ्या। शासनाच्या वतीने असा निर्णय झाला पाहिजे का गावरान गायला तर ते गौमाता आहे, तिला शासनाने अजिबात कुठल्याच प्रकारे कुठं काय अर्थ म्हणजे काय वाटलं तर 100% तुम्ही कारवाई करा। पण ज्या गाई, भाकड गाई, जर्सी गायांना आता काय आम्ही बाजारात कंटिन्यू राहतो, काही दर हप्ते बाजारात 50 ते 60 वासर जे अंतुले म्हणतो ना आपण, जर्सी गायचे गोरे, ते मुक्त सोडून देऊ राहिले, लोक सोडून देतात आणि पळून जातात। मग आता त्या जनावरांचं करायचं काय? आमची मार्केट कमिटी सुद्धा भरपूर कटाळून गेलेली, लोकांना वारंवार अलाउशिंग करते काही बाबा हे गोरे सोडू नका, काय नका, पण आता काय शेतकरी आणतात, गपचूप सोडून जातात आणि पळून जातात। मग अशा जनावरांचं काय करायचं, असं शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे। राहणार श्रामपूर, आपल्याकडे बाहेरच्या राज्यातून लोक खरेदी गाय घेण्यासाठी येतात। ह्या लोकांना इतकी तकलीफ होऊ राहिली का मांडीवरच्या गाय बजरंग दलवाले बळत आढळून त्यांच्याकडून पैसे लुटमार करू राहिले। तुम्ही गाया धरा, कोणत्या धरा, ज्या रिकाम्या त्या गाय धरा, आमचा त्याला विरोध नाहीये, पण तुम्ही चांगल्या गायांना तुम्ही विरोध गाय धरून बांधू राहिले साईडला, काय कारण याचं बांधायचं? गावरान गायला आमचा विरोध नाहीये। पुढे गेलं का यो बजरंग दलवाले, त्याच्या पुढे गेला का तो बजरंग दलवाले, काय कारण यांचं? सरकार झोपलेलं आहे का? या संपूर्ण प्रक्रियेमुळे नेमकं आता अर्थव्यवस्था कशी ठप्प झाली, एकदम ठप्प होऊन गेली। आज उलाढाल करायला सुद्धा लोक, बाहेरचे लोक येऊन नाही राहिले आज, नाही तर आज या बाजारामध्ये गाया एक सुद्धा राहत नव्हती, पण आज गाय दशा पडेल। तुम्ही पहा, ज्या गाय खालचे जे वासरे पहिलं शेतकरी काय करायचा, इकडून तिकडून नेत होते कोणी बी त्याला, पण आज ते अक्षरशः गावात सोडून देऊ राहिले।
मग ते बजरंग दलवाल्याच्या घरी नेले पाहिजे वासर ते बाजारमध्ये पण सोडून देऊ हा बाजारमध्ये सुद्धा सोडून देऊ राहिले ते हा. सरकारकडे मागणी काय सरकारकडे मागणी आमची का हे बाजारामध्ये ज्या गाया आहे दुधाच्या गाया त्या अडवल्या नाही पाहिजे बरोबर आहे जे मांडीवरच्या गाया अडवल्या नाही पाहिजे बर जी रिकामी गाय आहे तिला आमचा विरोध नाही बस आमचं एवढंच म्हणणं आहे समजाची जी गाय फेल झालेली गाय होती ती जात होती तिची जागा आता रिकामी नाही होऊ राहिली हा ते कोण घे बाळ झालेले ते बाळांना कोणी घ्यायना आता लोक सोडून राहिलेत आता रोडवर जनावर कोण घ्यायचे रोडवर सोडून राहिलेत ना आता हा मग आता रिकामी झालेले जनावर मग आता कोणी सोडून देऊ राहिलेत आता गावानी सोडून हा कोण घेऊ राहिले त्यांना काय करणार आहे शेतकरी सांगा ना तुम्ही गेल्या 20-22 वर्षापासून जनावरे खरेदी विक्रीचा जर्सी गाय खरेदी विक्रीचा दुधाळ गाय खरेदी विक्रीचा व्यवसाय आमचा तर आता ह्या महिन्यापासून काय झालंय महिना 2 महिन्यापासून ज्या वेलेल्या गाय येतात ह्या पण समजा बाहेर गेला घेऊन चाललं तर त्या रस्त्याने थांबवल्या जातात त्याची खात्री केली जात नाही आणि त्याला ती अडवणूक होऊ लागली बाबा त्याच्यामुळे बाहेरचे जे कस्टमर शेतकरी गिरायके ते यायचे एकदम बंद झाले आजच्या बाजाराची परिस्थिती अशी आहे मागच्या वेळेची जवळजवळ 10 गाड्याला शेतकरी बाहेरचे आले होते आज एक पण आलेला नाही लोक घाबरायला लागले गाड्या थांबवतात गाड्या चौकशी होत नाही असं ते चाललं त्यांनी चौकशी केली पाहिजे जर काही चुकीचं हे असेल तर त्याला थांबवलं पाहिजे गाय व्यालेली गाय दिसते वासरू दिसतंय आणि ते पण गाडीला हे करून शेतकऱ्याला धरून मारहाण व्हायला लागली त्याच्यामुळे ते शेतकरी सगळे घाबरायला लागले शेतकरी वर्ग यायला नको म्हणतात आजच्याला एक पण म्हणजे गाय नकोच म्हणतात गाय घ्यायलाच नको म्हणायला लागले लोक सगळ्या गाय आता शेतकऱ्यांनी जे व्यापाऱ्यांनी आणल्या त्या व्यापाच्या कमी झाल्या वेळ दलवाले जे त्यांनी चौकशी केली पाहिजे बाबा खरंच कोणते आपण शेतकऱ्यांनी गाय चालवली चुकीची याला काय आहे ते सगळी चौकशी झाली पाहिजे पण ती होत नाही शासनाकडे मागणी काय मागणी अशी आहे बाबा हे व्यवस्थित सगळं खात्रीशीर पाहिलं पाहिजे कोण नेमकं गोसेवकाच्या नावाखाली दुसरं कोण गाडी थांबत आहे का त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे ते पाहिलं पाहिजे ते नाही होत आणि कोणी गाडी थांबवायला लागलं कोण चौकशी समोरच्याच विचार नाही काय नाही आता कालच्याला जवळजवळ 6 गाड्या थांबवल्या होत्या सगळे शेतकरी होते आणि 10-20 वर्षापासून व्यापार करणारे व्यापारी होते त्यांना मारहाण झाली मग ते आता सगळ्यांनी ठरवलं की ते म्हणजे आम्ही येत नाही बाहेरून इथं गाई खरेदीला डॉक्टर माऊली शिंदे घोडेगाव सगळ्यात महत्वाचं हे जे लोक गाड्या वगैरे धरतात वगैरे हे त्यांना हे नसतं माहिती पाहिजे का ही गाय गाभण आहे खाली काय हे महत्वाचं बजरंग दलाचं ते एक महत्वाचं आहे आणि गावरान जनावर जे आहे त्याच्यावर कायदा असणं गरज आहे पण जर्सीचं काय करायचं जर्सीचे जे आहे त्या हे काही कामाच्या राहत नाही नंतर वयस्कर झाले किंवा आजारी पडले असले कामाचे नसले तर त्यांचं काय करायचं त्याची विल्हेवाट एकुरीची लोक वगैरे लावायची त्याची आणि ती सगळं लावली जायची त्यांची त्याच्या बदल्यात त्या शेतकऱ्याला पैसे भेटले जायचे सरकारने याच्या उपाययोजना काय केली पाहिजे सगळ्या गावरांना ठीक आहे गावरांचं कायद्यात तरतूद आहे ठीक आहे पण जर्सीसाठी शिथिल करणं गरज आहे बाजार लोक पोलीस लोक गाड्या धरते येऊ देत नाही निकामी जाणार करायचं काय 4,000 रुपये जनावराला ऊस घालायचा हा परवडत नाही आता काय नुकसान होत आहे नुकसान व्यापाऱ्याची नुकसान आणि शेतकऱ्याची नुकसान होऊ राहिली काय पुढची भूमिका काय राहणार पुढची हे चालू व्हायला पाहिजे ना निकामी गावरान जाणार तुम्ही सोडून द्या ना हे जर्सी बिरशी हे बाकी जाऊ द्या हे गेले तरी चालते पण हे गावरान जाणार तुम्ही धरले हे सोडून द्यायचे बाकी सुरू करायचे